स्वामी समर्थ. आजची बोधकथा आहे वाघाची डरकाळी आणि स्वामींचे रक्षण. स्वामी समर्थांच्या चरित्रातील एक अतिशय थरारक आणि गूढ कथा आहे, जिथे एका नास्तिकाला स्वामींनी त्याच्या दिव्य शक्तीची प्रचिती दिली. एकदा एक ब्रिटिश अधिकारी आपल्या काही सैनिकांसह अक्कलकोटच्या जंगलातून जात होता. त्याला स्वामी समर्थांच्या चमत्कारावर अजिबात विश्वास नव्हता. तो लोकांना म्हणायचा, हे कसले महाराज, हे तर निव्वळ ढोंग आहे. योगायोगाने स्वामी त्याच वेळी त्या जंगलात एका झाडाखाली ध्यानाला बसले होते. तो अधिकारी तेथे पोहोचला आणि उपहासाने म्हणाला, महाराज, जर तुम्ही खरंच अंतर्यामी असाल तर मला सांगा, या क्षणी माझ्या मनात काय चाललंय? स्वामींनी डोळे उघडले आणि शांतपणे म्हणाले, तुझ्या मृत्यूची वेळ जवळ आली आहे, सावध राहा. हे ऐकून तो अधिकारी हसायला लागला. त्याला वाटलं महाराज त्याला घाबरवत आहेत. पण काही क्षणातच पूर्ण जंगलात शांतता पसरली. पक्षी ओरडायला लागले आणि अचानक झाडाझुडपातून एक महाकाय वाघ बाहेर आला. वाघाला समोर पाहून तो अधिकारी आणि त्याचे सैनिक भीतीने थिजून गेले. वाघ थेट त्या अधिकाऱ्याच्या दिशेने झोपावणार इतक्यात स्वामींनी फक्त आपल्या हाताने एक इशारा केला आणि मोठ्याने ओरडले, बस. चमत्कार घडला. तो हिंस्र वाघ एका पाळीव कुत्र्यासारखा स्वामींच्या पायापाशी येऊन शांत बसला. तो अधिकारी थरथर कापायला लागला. त्याला समजलं की ज्याला तो ढोंग समजत होता, त्यांच्या एका शब्दावर निसर्ग आणि काळ सुद्धा चालतो. या कथेतून मिळणारा बोध असा, कुणाचेही सामर्थ्य कमी लेखू नये. बाह्य रूपावरून माणसाची योग्यता ठरवता येत नाही. जो ईश्वराशी एकरूप होतो त्याला हिंस्र प्राणी इजा करू शकत नाही. संकटाच्या वेळी फक्त सद्गुरूच वाचवू शकतात. स्वामी नेहमीच म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुम्हाला जर ही कथा आवडली असल्यास आपल्या सर्व स्वामी भक्तांना नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बोला श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.